अखंड हिंदुस्थानचं कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देवदेश धर्म मराठी मनाचा मानबिंदू हिंदू अस्मितेचा शिरोमणी हिंदुस्थानचे एकमेव दैवत हिंदूचा सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद विगे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो इकडे पण मागे पण आहेत पुढे पण आहेत समोर पण आहेत आणि पाठीमागच्या बाजूला पण आहे कारण जागा चारी हे मंडप आपला स्टेज चारी बाजूनी कार्यकर्त्यांनी व्यापलेला आहे आणि एवढी सगळी कार्यकर्त्यांची फौज व्यासपीठावर उपस्थित सर्व आपले उमेदवार नगरसेवक झाले तसं सांगू आपले विजय बापू शिवतरे आमदार ममताताई शिवतरे आमदार माजी आमदार रवींद्र धंगेकरजी नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र सरोदे आणि दुसरे आपले सासवडचे काय सचिन भोंगळे सर्व व्यासपीठावरील दिलीप यादव तुषार हंबीर अतुल मस्के बाजीराव सायकर नाना मेमाने बाळासाहेब हरपळे सागर चौगुले रुपेश मोरे उज्ज्वल हरपळे निर्मला मेमाने सर्व मोठा स्टेज आहे आपला व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे एक अतिशय उत्साहाचं वातावरण इथं आल्यानंतर मी पाहिलं म्हणजे येताना आपल्याला विजय बापू म्हणाले की आपण मिरवणुकीने जायचं आहे मी म्हणालो मला कोल्हापूरला जायचं आहे कोल्हापूरला रॅली आहे कोल्हापूरला सभा आहे आणि तिथून येऊन ठाण्याला येऊन मला जव्हारला जायचं आहे म्हणाला तुमचं रॅली मला मागात पडेल बोले नाही नाही आपण लवकर आटपू पण तो रॅलीमध्ये काय ते आणला होता रथ तो कोट गेला आपल्या रथाची जीप होती ती बंद पडली मी म्हणालो त्याला धन्यवाद आणि त्यांनी माझं ऐकलं आमच्या माणसाने कोणीतरी ती गाडी बंद केली वाटतं ती आणि म्हणून आपण लवकर इथं परंतु इथून येताना जे काय उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळालं यावरून 3 तारखेला तुम्ही विजयाचा गुलाल उधळणार म्हणजे उधळणार कारण हा चमत्कार होणारच आहे कारण ही नगर परिषद झाल्यानंतर पहिली निवडणूक आहे मला आठवत आहे की विजय बापू आपले आमदार म्हणाले फुरसुंगे उरळी देवाची नगर परिषद करा मी मुख्यमंत्री होतो त्याच्यामध्ये बरेच लोक म्हणाले ते पहिला आधी पुण्यामध्ये होतं ना पुणे महापालिकेत आणि त्याचा टॅक्स काहीतरी 12 पट होता पण काही लोक म्हणाले नाही पुणे महापालिकेतच असू द्या परंतु विजय बापू आणि ते सर्व पदाधिकारी एवढे आग्रही होते त्यांना लोकांचं हे 12 पट टॅक्स आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे पैसे द्यायला लागत होते इथली अवस्था वाईट होती ही बघून त्यांनी ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये या ग्रामपंचायतीची नाही पुणे महापालिकेतून काढून नगर परिषद करायची म्हणजे करायची आणि कार्यकर्त्याचा शब्द पडून देणारा एकनाथ शिंदे कसा असू शकतो आणि म्हणून कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे
हे कार्यकर्त्यांची फौज जी आहे हे माझं टॉनिक आहे, ही माझी ऊर्जा आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की मी मुख्यमंत्री असताना बापूच्या आग्रहास्तव या नगर परिषदेला या ठिकाणी जन्म दिला आणि नगर परिषद स्थापन झाली. त्याचं फलित आज आपण पाहतोय की 12 पट टॅक्स बंद झाला का? किती पहिला टॅक्स लागायचा? 60 रुपयावरून 5 रुपयावर आला. अच्छा, म्हणजे फार एकदम चमत्कार झालेला आहे. आणि माझ्या भगिनी इथं आहेत, बहिणी आहेत. पाणी पण मिळत नव्हतं ना पहिलं, आता पाणी मिळतंय. त्याला देखील बापू म्हणाले 25 कोटी पाहिजे. अरे बोल, पाण्यापेक्षा कुठलं पुण्याचं काम असू शकतं? आणि एकनाथ शिंदेने ताबडतोब 25 कोटी रुपये दिले आणि ताबडतोब या ठिकाणी काम सुरू झालं. सर्वांच्या घरात पाणी पोचेल, जिथं आता पोचलं नसेल तेही पुढे लागलं. बापू काय पैसे, तर नगर विकास मंत्री मीच आहे, त्यामुळे तिथं पैसे कमी पडणार नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर पश्चिम महाराष्ट्रातला पहिला दौरा तुमच्याकडेच केला होता ना. आणि विधानसभेच्या निवडणुकीत पण मी बापूकडे आलो होतो आणि मी त्यांना सांगितलं, जनतेला सगळ्या तिथं उपस्थित होते, की पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवतरेच असला पाहिजे. आणि तिथल्या जनतेने मोठ्या मनाने आणि त्यांना प्रेमाने आमदार बनवलं. आणि म्हणून आता इथं मतदारसंघामध्ये बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, रिंग रोड, IT पार्क असे प्रकल्प येत आहेत. फुरसुंगी येथे 100 बेडचं महिलांचं रुग्णालय देखील आपण करतोय, हे देखील आपण करतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, 12 पट झिजिया कर घ्यायचा अधिकार काय? सर्वसामान्य माणसाचं सरकार आपण म्हणतो. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं आपला प्रयत्न असताना मग 12 पट आपण टॅक्स कसा घेऊ शकतो? आणि म्हणून हा रद्द करून टाकला. आणि तो आता आपल्याला, मी येताना चेहऱ्यावर बघत होतो, जेव्हा एखाद्या विभागाचा, एखाद्या शहराचा टॅक्स भरमसाठ लावतात आणि नंतर तो कमी करतो आपण, त्यावेळेस एक जो काय आनंद चेहऱ्यावर पाहायला मिळतो, तो आनंद आज मला येताना माझ्या बहिणींच्या, भावांच्या, सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला. हसत मुखाने स्वागत करत होते सगळे लोक. आणि त्यांना माहित होतं की या नगर परिषदेचा निर्णय विजय बापूंच्या प्रयत्नातून एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. आणि एकनाथ शिंदे आज तुमच्याकडे आले, तुम्हाला संवाद साधायला, तुम्हाला भेटायला, तुम्हाला विनंती करायला. आणि मग याच्यामध्ये आनंद मला चेहऱ्यावर दिसत होता. आज या ठिकाणी ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त कर न घेण्याचे आदेश आपण दिले. TP स्कीम आता ही नगरपालिका करू शकते तुमची, बापू, बरोबर. आणि त्याचबरोबर या ठिकाणी STचं तुम्ही सांगितलं की 200 कोटी दिले, 25 कोटी दिले नाही. पण तुम्हाला मी सांगतो, पाण्यासाठी कधीही कोणीही पैसे थांबवता कामा नये, कारण पाणी हे जीवन आहे. पाणी हे जीवन आहे. आणि मला आता नगराध्यक्ष सांगत होते की कॅन्डल प्रत्येकाच्या हातात दिसत होते. आता दिसतात काय? आणि म्हणून आता यापुढे देखील आणखी जे काही करायचं ते आपण करू. आणि म्हणून ज्यांनी या नगर परिषदेला, पाणी योजनेला विरोध केला, त्यांना तुमच्याकडे मतं मागण्याचा अधिकार आहे का? त्यांना तुम्ही उभं करणार का? त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवणार की नाही? आणि म्हणून हे 2 तारखेला तुम्हाला काम करायचं आहे. आणि त्याचबरोबर 100 कोटीचा वाढीव पाणी योजना राहिलेल्या भागासाठी लवकरच, त्याला देखील आचारसंहिता संपल्या हा एकनाथ शिंदे मंजुरी देऊन टाकेल. फुरसुंगीला भाईजी मंडई आणि क्रीडा संकुल पण आपण मंजूर केलंय. तुम्ही इकडे बसा ना, दिसत नाही मला तिकडे. मंजूर केलंय ना? नाही तर मी आपलं बोलत राहीन आणि तिकडे काय नसायचं. कारण मी बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही. आणि
अंतर्गत रस्त्यासाठी मगाशी तुम्ही सांगितलं की 103 कोटी रुपये या ठिकाणी त्यासाठी दिले. आणखी जे काही रस्ते राहिलेले आहेत, रस्ते विकास मध्ये आपले हेड आहे नगर विकास मध्ये, रस्ते विकासासाठी देखील आचारसंहिता संपल्या या ठिकाणी त्याला देखील उर्वरित रस्त्यांना देखील हा एकनाथ शिंदे पैसे दिल्याशिवाय राहणार नाही. आता दुसरं एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले लोकसभेमध्ये युती आहे. लोकसभेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे हात आपण बळकट केले. 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात हा एकनाथ शिंदे फिरला. विकासाचे प्रकल्प मार्गी लावले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण राबवली. लाडकी बहीण योजनेला पण विरोध केला लोकांनी. भले कोर्टात गेले, स्थगिती मागायला कोर्टाने दिली, त्यांना एक चपराक ठेवून जा म्हणाले घरी. आणि तिथं एकनाथ शिंदे तुमचा मुख्यमंत्री होता, ती योजना देखील आपण राबवली. लाडकी बहीण योजना आपल्याला ओवाळणी दर महिन्याला येते की नाही. आणि काय अडचण आली केवायसी बिवायसी ते आपण करू, काळजी करू नका. आणि म्हणून काही लोक सांगतात आता योजना आम्ही विरोधक अफवा पसरवतात, योजना बंद होईल. पण मी सांगतो जोपर्यंत एकनाथ शिंदे आहेत तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडक्या भावांची पण एक युवा प्रशिक्षण योजना सुरू केली होती, त्याला देखील थोडी अडचण आली आहे, पण ती देखील आपण मार्गी लावू. कारण जे आम्ही बोललो शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार म्हणालो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आपण करणार आहोत. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करून आपण थांबलो नाही, तर लेक लाडकी लखपती योजना केली. एसटी मध्ये 50% सवलत दिली. मुलींचं उच्च शिक्षण आपण मोफत केलं. या ठिकाणी अनेक योजना आपण केल्या ज्येष्ठांसाठी पण. आणि यापुढे देखील आपल्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही, मागे राहणार नाही. आता विजय बापूंना एवढं सांगतो, केलेलं काम 2.5 वर्षात मुख्यमंत्री पदाचं, त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ माझ्या लाडक्या बहिणींनी भावांनी केला आणि 232 आमदार निवडून आले. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हे फुरसुंगे उरळी देवाची यामध्ये देखील बापू युती करून टाका, इथं पण युती करा. आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांनी माघार घेतलेली आहे आणि भाजप बरोबर आणि म्हणून त्यांनी माघार घेतली आहे. नगराध्यक्ष पदाला सपोर्ट केलाय. 2-3 जागा काय ते इकडे तिकडे बघा, परंतु या ठिकाणी युती करा आणि या ठिकाणी या विकासाला चालना द्या. कारण आपण जे काम केलं लोकसभा आणि विधानसभेमध्ये, हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विधानसभेमध्ये एवढे निर्णय पहिल्यांदा झाले. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की झालेले निर्णय विकासाकडे महाराष्ट्राला आपण घेऊन चाललोय. या महाराष्ट्र जो आहे सर्व क्षेत्रामध्ये नंबर 1 ला आहे. उद्योगामध्ये नंबर 1 ला आहे, स्टार्टअप मध्ये आहे, जीडीपी मध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये, सगळ्यामध्ये. आता तर विमानतळ पण होत आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय. आणि इकडे आल्यानंतर मी बघितलं, अरे बाबा हे तर पूर्ण एक मोठं शहर आहे. आणि मोठं शहर त्याला सगळ्या सोयी सुविधा देण्याचं काम सरकारचं असतं. आणि म्हणून सरकार म्हणून एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहे, काळजी करण्याचं कारण नाही. शेवटी डेव्हलपमेंट हाच आपला अजेंडा आहे. आणि डीपीआर जे आहे विकास आराखडा एवढा चांगला करा की संपूर्णपणे हे चित्र बदललं पाहिजे. लोकांना चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजे, लोकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, अम्युनिटी मिळाल्या पाहिजे, गार्डन मिळालं पाहिजे, ग्राउंड मिळालं पाहिजे, आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, चांगल्या शाळा मिळाल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी इथं करता येतील. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की किती युतीचे 32 उमेदवार आहेत का? टोटल 32 आहेत. आणि एक महेंद्र सरोदे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो.
कारण ओरिजिनल सरोदे हे आहेत हा, आणि शिक्षक आहे. शिक्षकाचं नेटवर्क फार मोठं असतं आणि शिक्षकांनी ठरवलं की कुणाचा पारडं वर कुणाचं खाली, कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो शिक्षक बरोबर करतो. आणि आता यो शिक्षक स्वतःच आहे. त्यामुळे एक चांगला उमेदवार शिक्षक म्हणजे विद्यार्थी घडवणारा, नवीन पिढी घडवणारा. आता तुम्हाला बापूंच्या मार्गदर्शनाखाली या शहराला घडवायचं आहे, या शहराला आकार द्यायचा आहे, इथल्या सगळ्या सोयी सुविधा द्यायच्या आहे. त्यासाठी सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभं राहील हा शब्द मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की फुरसुंगी उरळी देवाची याचं आता नवीन नगर परिषद आहे. तुम्हाला सांगतो देशभरामध्ये या नगर परिषदेचं नाव नंबर 1 ला आलं पाहिजे. असं काम करा, या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा द्या. आणि म्हणून जे पूर्वी झालं ते जाऊ द्या, परंतु आता तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी एकत्र येऊन आणि तुम्ही आपले सासवडचे सचिन, काय नाव तुमचं? सचिन भोंगळे, आणि दोघंही निवडून येतील. आपले बापू दोघं येतील ना निवडून? चला दोघांनी हात वर. बापू तिकडे जा, त्या साईडला. चला या. चला ओके. आता काय टेन्शन घेऊ नका. तुमचा टॅक्स कमी झालेला आहे, पाणी आलेलं आहे, सोयी सुविधा मिळालेल्या मिळतील, रस्ते होत आहेत. आणि त्यामुळे लोकांना काय पाहिजे? सोयी सुविधा पाहिजे. लोकांचं जीवनमान बदललं पाहिजे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणायसाठी आमचा जन्म झालेला. आणि म्हणून तुमचा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष एवढा फिरला, पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला. आणि महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला. पद येतात, पद जातात, सत्ता येते, सत्ता जाते, परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही, बाळासाहेब सांगायचे. आणि म्हणून नाव जपलं पाहिजे. मला सगळ्यात मोठं पद, या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही ओळख मला सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि मला विश्वास आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, विधानसभेत तुम्ही जसं केलं, पूर्णपणे क्लीन स्वीप मारून टाकली. आपल्या घरच्या सगळ्या मेंबरला, माझ्या लाडक्या भावांना पण सांगितलं आता काय ऐकायचं नाही या टायमाला, एकनाथ भाऊचंच ऐकायचं. आणि तुम्ही ते करून दाखवलं. नाहीतर अगोदर विरोधकांची सत्ता झाली होती, महाविकास आघाडीने सगळी पदं वाटून घेतली, 5 स्टार हॉटेलचं बुकिंग केलं, सगळं झालं, भाषा बदलली, याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, याला बर्फावर झोपून मारू. पण माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांनी त्यांचं सगळं 5 स्टार हॉटेल बुकिंग रद्द करून टाकलं आणि त्यांना घरी पाठवलं. असंच काम तुम्हाला विनंती करायला मी आलेलो आहे. ही तुमची नवीन नगर परिषद आहे आणि मी जे बोलते ते करतो. तुम्हाला किती आतापर्यंत पैसे दिले बापू? 650 कोटी रुपये बापूंना या एकनाथ शिंदेने एवढ्या कमी वेळात दिलेत. हे कशासाठी दिलेत? विकासासाठी दिलेत. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. शब्द देताना 100 वेळा विचार करणार, पण शब्द दिला की माघार नाही. आणि म्हणून हिंदी फिल्म मध्ये एक डायरेक्ट डायलॉग है, मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असंच पाहिजे, नाही तर कोण विश्वास ठेवणार? अहो 22 मध्ये 50 आमदार तुमचे एकनाथ शिंदे सोबत आले. 50 आमदार हा जोक नाहीये, विश्वास. एक विश्वास असतो, एक कमिटमेंट असते, शब्दाला जागणारा. म्हणून
या ठिकाणी आज राजकारणामध्ये फार कमी ऐकायला मिळतं, पण जिथं जातो तिथं किंवा माझ्या मागोरी पण लोक बोलतात, एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की ते पाळणार. हीच माझी कमाई आहे, ही माझी कमाई आहे. मी दिलेला आहे, मी घेणारा नाही, मी देणारा आहे. दोन्ही हाताने दिलंय. या हाताचं या हाताला पण कळू दिलं नाही. मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450 कोटी रुपये दिले. अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 3 कोटी दिले. तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी रुपये दिले. 70,000 रुग्णांचे जीव वाचले. कोणाचे पैसे आहेत? हे लोकांचे पैसे आहेत. जीव वाचवण्यासाठी पैसे द्यायचे नाही तर कधी द्यायचे? मला आठवत आहे, मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आल्या आल्या माझा लगेच पेन बाहेर यायचा, लगेच सही व्हायची. गर्दीमध्ये पण, सभेमध्ये पण, घरामध्ये पण, जिथं जिथं मी होतो तिथं तिथं सही करायचो. मला आठवत आहे, एकदा तर एक जण आला. मी म्हणाल थांब मला गाडीत बसू दे आणि मग सही करतो. लगेच तो पाठ फिरवला, म्हणाला ह्याच्या माझ्या पाठीवर लिहा, सही करा. जगाच्या पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री कधी तुम्ही बघितला नसेल. कारण मी सर्वसामान्य कार्यकर्ता, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला देखील गरिबीची जाण आहे. माझ्या आईने कशी काटकसर केली ते मी पाहिलंय. आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्या माझ्या लाडक्या बहिणींना काहीतरी द्यायचं म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. त्याच्या मागचा हेतू तोच होता. आज माझ्या लाडक्या बहिणी खात्यामध्ये आलेले पैसे स्वतःच्या सहीने काढू शकतात. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. आज घरात मानसन्मान वाढला, सगळं वाढलं. आमचे दाजी पण म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीचा पतिदेव पण आता जरा एकदम ह्याच्यात आहे. खरं आहे ते. आपली बघा, मी सांगतो, घरामधली आपली महिला भगिनी जी आहे, घरामधले कुटुंब प्रमुख कोण? तर ती आपली आई असते, आपली पत्नी असते. आणि घरातली स्त्री सुखी आनंदी तर घर कुटुंब सुखी असतं. आणि म्हणून आम्ही योजना केली आरोग्य खात्याच्या माध्यमातून, माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. 3 कोटी माझ्या लाडक्या बहिणींची तपासणी केली आम्ही. आज मोठ्या प्रमाणावर तपासणी केल्यानं आपल्या लाडक्या बहिणी हेळसांड करतात स्वतःचा आरोग्य तपासायला. जाऊ दे, नंतर करू, परवा करू, आणि मग तो आजार बळावतो. आणि म्हणून 3 कोटी माझ्या लाडक्या बहिणींची तपासणी केल्यानंतर 10,000 माझ्या लाडक्या बहिणींमध्ये विविध आजार त्याच्यामध्ये सापडले. पण ते अगदी पहिल्या स्टेजला होते, त्यामुळे त्यांचा जीव वाचवणं हे पुण्याचं काम तुमच्या लाडक्या भावाला करायला मिळालं, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून प्रत्येक घटकाला आपण न्याय दिलाय. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आपली होती. आणि म्हणून फुरसुंगीची घोषणा केली, त्याचवेळी 5 कोटीचा निधी मी रिलीज केला होता ताबडतोब. आणि म्हणून माझ्याकडे बघतो, करतो, पाहतो वाला काम नाही. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. ताबडतोब जागेवर, ताबडतोब. त्यामुळे सरकार जनतेसाठी असतं, सरकार लोकांसाठी असतं, सरकार सर्वसामान्य माणसासाठी असतं, त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवायसाठी असतं, त्याच्या अडचणी सोडवायसाठी असतं. आणि म्हणून सरकार म्हणून मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या या जास्ती मी आता बोलत नाही, मला कोल्हापूरला जायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे जे काही एक आपण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाला घोषणा केली होती, नमो गार्डन. तुमच्या इकडे पण 1 कोटी रुपये तुमच्याकडे आले असतील, कुठलं एक गार्डन बघा, लगेच बनवून टाका. त्याच्यात अजून काय पडले कमी तर मी आहे तिथं. आणि त्यामुळे गार्डन देखील या ठिकाणी कुठली असतील ती सुशोभित करा. 1 कोटी म्हणजे काय 1 कोटीवर बंधन नाही आहे, ते वाढवू आपण तुमच्यासाठी खास. कारण नवीन नगर परिषद आहे ना, नवीन आहे. आणि म्हणून नवीन आहे
त्यामुळे नवीन शहर जे तयार होतं त्याला आपल्याला जास्तीचे पैसे द्यावे लागतात. आणि येताना पाहिलं मी की अनेक सुविधा इथं आपल्याला करायला लागतील. साफसफाई, स्वच्छता, शौचालय, सगळ्या गोष्टी, पिण्याचं पाणी तर मिळतंय, आणखी जिथं नाही मिळत त्यांनाही मिळालं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की 2 तारखेला मात्र आपल्याला माझी विनंती आहे. बघा, मी जे जे बोललो ते केलंय, जे जे बोलणार ते करणार, जे होणार नाही ते कधी बोलणार नाही मी. कारण मला ती शिकवण बाळासाहेबांनी दिली नाही. कारण आपल्याला एकदा खोटं बोलून दोनदा खोटं पुन्हा आपल्याला परत लोकांसमोर जायचं आहे. प्रिंटिंग मिस्टेक बोलणारा आम्ही लोक नाहीत. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. एकदा जबान दिली म्हणजे दिली, ती काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. आणि म्हणून तर मार्केटमध्ये आपल्या शब्दाला किंमत आहे. बापू बरोबर आहे ना? आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, इथं शब्द तुम्हाला एकनाथ शिंदेने दिलेला आहे. आणि म्हणून तुमचं धनुष्यबाण आणि इथं कमळ असेल, धनुष्यबाण आणि कमळ जे काय असेल ते मिटून घ्या. आणि या ठिकाणी आपलं मग युतीचं सरकार आणा. महाराष्ट्रात पण युतीचं सरकार आहे आणि केंद्रातून देखील प्रधानमंत्री मोदी साहेब देखील आपल्याला मदत करतात. आणि म्हणून या ठिकाणी नगर परिषदेला अतिशय चांगलं कसं आपल्याला या नगर परिषदेमध्ये सुविधा देत. हे काय समोर शिवाजी महाराजांचं नाही, हे काय खाली काय स्मारक आहे? चांगलं करा ना याला, त्याला थोडे पैसे घेऊन टाका. हा, हे ताबडतोब घ्या ना. 8 वर्ष तिकडे निधी टाकता आला हा हा, चांगली एअर कंडिशन अभ्यासिका करा. मुलांना अभ्यास करायला होईल. 2-3 कोटी रुपये घ्या ताबडतोब आणि करा इमिजिएट. आणि म्हणून येणाऱ्या 2 तारखेला आपण एवढंच काम करा की धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा, कमळ निशाणी असेल तिथे कमळाचं बटन दाबा. आणि नगराध्यक्ष म्हणून धनुष्यबाण आपले ससाने महेंद्र सरोदे, ससाने नाही बाबा, पण तुम्ही काय बघू नका, धनुष्यबाण बघा. धनुष्यबाण बघा, सोपा विषय आहे. आणि म्हणून धनुष्यबाण या ठिकाणी आपल्याला दाबायचं आहे. आणि हे बटन दाबू. धनुष्यबाण आपला प्रभू रामाचा आहे, बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे, आपल्या सर्वांचं धनुष्यबाण आहे. आणि धनुष्यबाण ही आपली शान आहे, आपला सन्मान आहे, बहुमान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एकनाथ शिंदेवर तुम्ही जो विश्वास टाकला, 2022 नंतर बापू माझ्यासोबत पहिल्यापासून होते. आणि म्हणून जो विश्वास तुम्ही दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम एकनाथ शिंदे करतोय. आणि म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण 80 जागा लढवल्या, तुमच्या आशीर्वादाने 60 जागा जिंकल्या. विधानसभेचा हा रेकॉर्ड आहे. आणि ज्यांनी आम्हाला रोज घालून पाडून आरोप शिव्या शाप देतात त्यांनी 110 जागा लढवल्या, पण अवघ्या 20 जागा जिंकल्या. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी एकनाथ शिंदेला स्वीकारलेला आहे. मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, टीकेला टीकेतून उत्तर देत नाही, मी टीकेला आरोपाला कामातून उत्तर देतो. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमचा हा एकनाथ शिंदे लाडका भाऊ झाला याचा मला अभिमान आहे. लहान मुलं रस्त्याने येताना पण खूप मजा करत असतात. एकनाथ शिंदे दिसला की त्यांना हेच प्रेम आहे. अरे किती पैसे कमवले, किती प्रॉपर्टी कमवली बापू, काय ती कोणाला बघ दिसते का? पण माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते प्रेम आज तुम्ही या ठिकाणी व्यक्त करायला आलात यासाठी आणि विजय बापूंना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं परफेक्ट गणित असतं. एकदा त्यांचं जजमेंट त्यांनी सांगितलं की ते 19-20 होत नाही. पक्की प्लॅनिंगवाला माणूस आपला विजय बापू शिवतरे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो 2 तारखेला सगळ्यांनी आतापासूनच जिथं जिथं आपले लोक असतील त्या सगळ्यांना सांगून 2 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून, जिथं कमळाचं बटन असेल तिथे दाबून नगराध्यक्ष आपला महेंद्र सरोदे आणि दुसरा पण बाजूलाच आहे ना सचिन भोंगळे
तिसरा पण आहे जेजुरी विठ्ठल सोनावणे. आता विठ्ठलच नाव आहे त्याचं काय मग काय झाला जेजुरी. आणि म्हणून या सर्व आपल्या त्रिमूर्तीला आपली सगळीकडे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील त्यांना सांगून या तिघांनाही प्रचंड मताधिक्याने नगराध्यक्षपदी निवडून आणा. विकासाची जबाबदारी माझ्यावर सोडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.